जसं आदिपती दादांनी तुला घराबाहेर काढलं तसं उद्या माझ्या आई वडिलांनी आम्हाला काढलं तर काय करायचं हेही सांग. बघ 100 वर्ष आयुष्य आहे आदिपती दादांना, त्यांचाच फोन आहे. तुला भेटायच्या नादात मी फॅक्टरीमध्ये गेलेलो नाहीये. हॅलो निखिल कुणीकडे आहेस? दादा, मी इथेच बाहेर आलो होतो जरा. बोला ना. बाहेर कुठे फिरायला? तुझी वेळ काय फॅक्टरी द्यायची? पडदिशी इकडे ये, जरा घोळ होऊन बसला इथं. दादा मी आलो, लगेच आलो. आलोच नव टाम मध्ये इथं पोहोचायचं. फोन ठेवल्यापासून 5व्या मिनिटाला इथं टच झाला पाहिजेस बघ. हो दादा, लगेच निघतो. हो. काहीतरी मोठा राडा झालेला दिसतोय कंपनीत. मला जायला लागेल. सॉरी, आपण नंतर बोलूयात. पण एवढं मात्र लक्षात ठेव की मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही जाऊ शकत. थँक्यू मावशी. हा ठीक आहे ठीक आहे. आणि थँक्यू म्हणण्यासारखं अजून काही झालं नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आम्ही जे काही सांगितलंय ते या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. कळलं का? वय मावशी, मी कुणाला बी काय बी नाही सांगणार. तुझ्या आईला बी काही सांगायचं नाही. तिला तर अजिबात काही सांगायचं नाही. वय तिला तर मी बिलकुल बी नाही सांगणार. तुझ्यावर विश्वास नाही आमचा. मावशी तर कुणाची शपथ घेऊ? हा मावशी, मी ना माझ्याच मम्मीची शपथ घेती आणि तुला सांगती का, मी तिला बिलकुल बी काय बी नाही सांगणार. नाही नाही नाही, शपथेने काही होणार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव चंचे, या वेळेस तू ही गोष्ट जर कुणाला सांगितलीस तर फक्त घरातून नाही, कोल्हापुरातून तुला हद्दपार करू. हा आमचा शब्द आहे. आणि आमचा शब्द खरं करण्यासाठी आम्ही कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुला बरोबर माहित आहे. वय की मावशी, मला अनुभव बी आहेच की त्याचा. पण तू काय बी काळजी करू नको. मी तुला वचन देती का मी हे समज कोणाला बी सांगणार नाही. राहू दे राहू दे, आम्ही जे सांगितलंय ते आणि तसंच व्हायला पाहिजे, एवढं ध्यानात ठेव. वय मावशी, तसंच होणार. तू नका काळजी करू. तर कधी करायचं तेवढं सांग. वेळ आली की आम्ही तुला बरोबर कळवू. चल निघ आता. वय आणि मावशे, थँक्यू बर का खरंच. ए दार कोण लावणार? सॉरी सॉरी. नक्की निखिलची चूक आहे ना? अहो सरकार, ती जबाबदारी त्या निखिलचीच ना, त्या मशीनची. आता त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याने ते मशीन बंद ठेवायला पाहिजे होतं ना. तो इंजिनियर आहे, सगळ्या मशिनरी तोच बघतो. तो कामगार आज कामावर आला, त्यानं मशीन चालू केलं. त्याला काय माहिती मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे? एकदम शॉर्ट सर्किटच झालं ना, एकदम बंदच पडलं मशीन, एकदम लॉक. मी केला त्या कंपनीला फोन, ते बोलले आता काय नाही होणार, आता नवीनच घ्यायला लागेल मशीन. अरे नवीन घ्यायला लागेल म्हणजे काय खेळ आहे? नाही म्हणलं तरी 1-1.5 कोटीचं मशीन आहे ते. एकतर कामावर टायमावर येत नाही, तो कामाची नीट जबाबदारी घेत नाही. आता एवढा मोठा लॉस. येऊ दादा? ये गाण्या. काय प्रॉब्लेम झालाय का दादा? एवढं अर्जंट बोलवलं? अर्जंट म्हणजे वाजली किती? तुझी कामावर यायची वेळ कितीची आहे? घड्याळ कळते ना तुला? ठीक आहे, याच्यावर सही कर. काय आहे हे? वाच की वाच. राजीनामा? मी राजीनामा द्यायचा आहे? त्याच्यावर आत्ताच्या आत्ता सही कर, नाहीतर 1.5 कोटी आणून दे मला आत्ताच्या आत्ता. काय? 1.5 कोटी? दादा मस्करी करताय का माझी? अरे मस्करी मी नाही, तू करायलायस. काम काय फक्त पगार घ्यायला करतोस? जबाबदारी कोण घेणार? ती मशीन काल बंद पडली होती, माहिती होती ना तुला? हो माहिती होतं. हां माहिती होतं, तर मग ते बंद करून ठेवायचं, नाही तर तू कोणाला तरी सांगायचं
तो कामगार आला सकाळी त्यानं चालू केलं ते सगळं बोंबल सगळं लॉक झालंय ते मशीन आता. दादा पण मी सांगितलं. अरे सांगायचा विषय सोड, तू स्वतःहून सील करून ठेवायची ना ती मशीन, लॉक करायची, त्याच्यावर बोर्ड लिहून ठेवायचा मशीन बंद आहे म्हणून. काय बारक्या बारक्या गोष्टी आता मी तुला सांगायच्या. पगार कुठल्या गोष्टीचा घेतोस तू? सही कर, चल सही कर. दादा तुम्ही एकदा मॅडमशी बोलून घ्या, कारण मला नोकरीवरती त्यांनी ठेवलंय. त्यांनी जरी तुला ठेवलं असलं कामावर तरी इथला सगळा कारभार मी बघतोय. नाही दादा, तरीही तुम्ही त्यांच्याशी एकदा फोनवरती बोलून घ्या. त्यांना सांगा तुम्ही मला नोकरीवर काढून टाकताय. मला खात्री आहे त्या मला नोकरीवर नाही काढून टाकणार. आणि जर त्या म्हटल्या तर मी साईन करायला तयार आहे. असं आईसाहेबांनी फोन करू. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मागं इथं एकानं 5 लाखाचा घोळ केला होता, नुकसान केलं होतं. डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं होतं आईसाहेबांनी त्याला. तू 1.5 कोटीचं नुकसान केलेस. तुला तर नुसतं नोकरीवरनं नाही काढणार, बेड्या घालतील, जेलमध्ये घालतील आईसाहेब, एवढं लक्षात ठेव. आयुष्याचं नुकसान होईल म्हणून. आणि आईसाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असतोय, नियम म्हणजे नियम, आणि तो सगळ्यांनी सारखा असतो, एवढं लक्षात घे. फक्त तू मास्तरीनबाईंचा होणारा मेवनायच म्हणताना मी तुझ्यासाठी एवढं करायला लागलो. शाना असशील तर आईसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालू नकोस. मी पण घालणार नाही. तुझं आणि मास्तरीनबाईंचं जर काही नातं नसतं ना, मी स्वतः तुला जेलमध्ये घातलं असतं. तुझं नशीब फक्त राजीनाम्यावर भागतंय. आता तू ठरव, सही करणार आहेस का अजून पण थोरल्या सरकारसनी फोन करायचा हट्ट धरून बसणार आहेस? चांगला निर्णय घेतलास. फक्त मास्तरीनबाईंमुळे तू वाचलायस एवढं ध्यानात ठेव निखिल. जा. मोरे ठेव. पण सरकार त्या 1.5 कोटीचं थोरल्या सरकारापासून लपून राहणार आहे का? तो विचार करालोय मी. आईसाहेबांनी तर सांगायला पाहिजे. सुचल काहीतरी, बघू सांगतो मी. सरकार आता नवीन इंजिनियर शोधायला लागेल. बघायलाच लागेल म्हणून, काम थांबून चालणार नाही. शोधा नवीन माणूस कोणतरी, नियोजन लावा काय ते मोरे, आवरा. होय सरकार. अहो वहिनी, असं अचानक कॉल करून बँकेबाहेर का भेटायला बोलवलं? आत यायचं ना. चला आत चल. नाही आत नको, मी तुमचा ड्रेस द्यायला आले होते. अहो एवढी काही घाई नव्हती हो वहिनी याची. नाही घाई नव्हती, पण तेवढंच एक निमित्त मिळालं. म्हणजे आता तुम्हाला मला भेटायला निमित्त हवं? नाही तसं नाही, पण गेल्या वेळी मी तुमच्यावर खूपच रागवले होते. सगळा राग तुमच्यावरच काढला. त्यामुळे असं सहज भेटायला यायला थोडंसं अवघड वाटत होतं. त्यामुळे ह्यावेळी तरी निमित्ताची गरज होती मला. म्हणूनच मी म्हटलं बँकेबाहेर भेटू, आत नको. अहो वहिनी, मैत्रीत हे सगळं चालतं. आणि तसंही तुमचं रागवणं माझ्यावर नव्हतं. तुमचं सगळं फ्रस्ट्रेशन निघालं त्या दिवशी. आणि मैत्रीत हे सगळं चालतं. नाही असं नाही ताई, सॉरी. खरंच मी असं बोलायला नको होतं. सॉरी. सॉरी बिरी काय हो वहिनी. चला आता तुम्ही आलाच आहे ना, तर आपण मस्त चहा घेऊयात. तिथे खूप छान चहा मिळतो. नाही चहा नको, मी आता घरी जातेच आहे. घरी चहा होईलच. आता घरी जायचं सुद्धा टेन्शनच आलं मला. म्हणजे? नाही काही नाही. वहिनी, मला खरं खरं सांगा, काय झालंय? माझं कुठे चुकतंय, काय चुकतंय मला काही कळतच नाहीये. आणि माझं काहीच चुकलेलं नसताना सगळेजण तुझं चुकतंय असं मला सांगतायत. तेही मला कळत नाहीये. वहिनी अहो, झालंय काय ते तरी सांगा मला. आणि घरी जाऊ शकत नाही म्हणजे काय? निखिलचे आई वडील आले होते. बरंच काही बोलून गेले. तुमची मुलगी सासरी नीट नांदत नाही, माहेरी राहायला आली आहे. तुमचे तुमच्या मुलीवर काहीच संस्कार नाही आहेत का? तुमच्या मुली अशाच आहेत का? असं काय काय बोलून गेलेत ते घरी. अरे बापरे, अजूनही एवढ्या बुरसटलेल्या विचारांचे आहेत ते. आणि त्याचा परिणाम इरावर होतो. मी निखिलशी पण बोलले, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तोही म्हटला मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही म्हणून. नाही मला खरंच कुणाचंही वाईट करायचं नाही. आणि इरू तर माझी बहीण आहे धाकटी. मी माझ्या स्वप्नातही येणार नाही की तिचं काही वाईट करावं. असं का करेन मी?
पण मग मी काय करू? मला मला खरंच काही कळत नाहीये. वहिनी, मी एक सांगू का? आपण ना ओमकारला दुसरीकडे राहायला पाठवूया आणि तुम्ही माझ्याबरोबर राहायला या. मस्त रूममेट म्हणून राहूयात आपण. अहो काही काय ताई, असं कसं? अहो त्यात काय एवढं? आणि तुमच्या पुढे असा पेच आहे म्हटल्यावर तुम्ही या माझ्याकडे. आणि जेव्हा हा पेच सुटेल ना, तुम्हाला हवं तिकडे जातो. आणि अजिबात टेन्शन घेऊ नका वहिनी, सगळं होईल व्यवस्थित. चला आपण चहा घेऊयात. चहाच्या एका घोटाबरोबर तुमच्या डोक्यातले सगळे विचार निघून जातील आणि तरतरी येईल तुम्हाला. चला. मॅडम, तुम्ही असं का केलं? अहो 1 महिन्याची मुदत दिली होती ना, मग तेवढी तरी वाट बघायची ना. असं का केलं तुम्ही? एक मिनिट हिराबाई, आम्ही काय केलं हे तर आम्हाला कळू द्या. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? कशाबद्दल बोलतेस तू? मॅडम, तुमच्या लेकाने निखिलला आज नोकरीवरून काढून टाकलंय. काय? कधी? आज. म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही? खरंच म्हणजे माहिती असतं तर लपवलं असतं का तुझ्यापासून? काय घाबरतो का काय आम्ही तुला? नाही नाही, तसं नाही. म्हणजे मला वाटलं की अधिपतींनी तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला माहित असेल हे सगळं. नाही, आम्हाला काही कळवलं नाही त्यांनी. हल्ली आम्हाला न कळवता बऱ्याच गोष्टी करायला लागल्यात ते. मॅडम प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. हे बघा, तुम्ही पगारवाढीचं प्रॉमिस केलं होतं मला आणि त्याची नोकरी गेली. मॅडम किती प्रॉब्लेम झाले तुम्हाला माहितीये का? आधीच हे. एक मिनिट जरा थांबशील का बाई? हा, तू जे काही सांगितलंस ते जरा आम्हाला पचवू दे, विचार करू दे की आम्हाला जरा. कसं का अधिपतीने हे सगळं का केलं असेल ते पण आम्हाला न कळवता. तेच तर. निखिल म्हणाला सुद्धा अधिपतींना की मॅडमना फोन कर म्हणून, पण ते म्हणाले की तुम्हाला फोन केला तर मॅडमच तुला जेलमध्ये टाकतील म्हणून. जेलमध्ये टाकतील म्हणजे काय झालं काय? अहो ते काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम झाला म्हणे. तुमचं 1.5 कोटीचं नुकसान झालंय. मॅडमना फोन केला तर त्याच तुला जेलमध्ये टाकतील आणि म्हणून तुझ्या भल्यासाठी मी त्यांना फोन करत नाही असं अधिपती म्हणाले आणि राजीनाम्यावर निखिलची सही घेतली. हा, हे असं झालंय तर काय अक्कल नाही का त्या निखिलला? हा, काय करत काय होता तू? अशा निष्काळजीपणाने नोकरी करतात होय? आणि दर येळी काय आम्ही तुम्हाला वाचवायला यायचं काय? का आम्ही मक्ता घेतलाय तुमचा आणि तुमच्या संसाराचा? मॅडम अहो मान्य आहे, झाली निखिलकडनं चूक, पण आता ताईला सुद्धा घरातून बाहेर काढायचंच आहे ना आपल्याला. म्हणजे ज्यासाठी हे सगळं करायचंय तेच जर नाही राहिलं तर कळतंय ना. म्हणजे मॅडम हा, कळतंय आम्हाला, पण जरा विचार करू दे. त्या निखिलने नुकसान केलंय, ते पण 1.5 कोटीचं, म्हणून काढलंय त्याला. अधिपतीने जे काय केलंय ते चुकीचं केलेलं नाही. आणि या निखिलला आता परत नोकरीवर घ्यायचं म्हणजे एक काम कर हिराबाई, अधिपतीनं काय सांगायचं ते आम्ही सांगतो. आम्ही काय सांगतोय आता ते तू नीट आहे. मॅडम तुम्ही काहीही सांगा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण प्लीज प्लीज निखिलला परत नोकरीवर घ्या मॅडम. सांगितलं नव, आम्ही बोलतो अधिपतींशी. आम्ही जे काय सांगतोय ते तसंच्या तसं करायचं. नीट ऐक काय करायचं ते. हा. काय सॉलिड डोकं आहे या बाईचं. फॅक्टरीत काय झालं? हो आईसाहेब, त्या निखिलला कामावरून काढून टाकलं मी. असं पण काय झालं? काय काय केलं काय त्यानं? बघा, मला माहित आहे ते तुम्ही त्याला कामावर ठेवलं होतं. अहो आम्ही तुम्हाला ते विचारलंय का? त्यानं काय केलं, त्याला कामावरनं का काढलं तेवढं सांगा की. अहो काय नाही आईसाहेब, त्याच्या निष्काळजीपणामुळे एक मशीन बिघडली आणि त्याचं म्हणजे वागणं कसं आहे माहिती आहे का? आता आपण तिथं मालक असून मालकावनी वागत नाही, पण ह्यो म्हणजे कुठं टिक्कोजीराव असल्यावानी जागीरदाराच्या अवलाद चहापेक्षा किटली गरम. असं
पण झालं काय मशीनचं? हा, कितीचं नुकसान झालं? काय नुकसान म्हणजे आता काय बदलायलाच लागणार आहे मशीन, नवीनच घ्यायला पाहिजे. हा, काय सांगताय? पण म्हणजे कितीचा फटका बसला? जाऊ दे, सोडा तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सोडा, मी बघतो काय करायचं. सोडा, मी येऊ काय? आधिपती थांबा, आम्हाला कळलं पाहिजे. सांगा आम्हाला कितीचं नुकसान झालं. आणि जाऊ दे, सोडा तुम्ही आता ते विषय लई मनाला लावून घेऊ नका साहेब. आणि तो विषय आता आपण लांबवावी नको. जाऊ दे, मी काढून टाकले त्या नोकरीवर. आओ पण तुम्ही आकडा तर सांगा, कशाला एवढे आडेवडे घ्यायला? हा, सांगा की. आकडा म्हणजे आता विषय कसा आहे, नाही म्हणलं तरी 1-1.5 कोटी. अहो पण त्या मशीनचं काय ते इन्शुरन्स वगैरे काहीतरी असेल ना? नाही, इन्शुरन्स आहे की, मग पण ते आपल्या निष्काळजीपणामुळं खराब झालेल्या मशीनचा इन्शुरन्स कसा मिळेल? त्याची तुम्ही काळजी करू नका. कशी कुठं चक्र फिरवायची ते आम्हाला बरोबर माहिती आहे. बाकी तुमची त्याच्याबद्दल काही तक्रार असेल, तो काही चुकत असेल तर सांगा, आपण कानपिचक्या देऊच की त्याला. काय काय तशी काही एक चूक करतोय तो. तर कामावर येत नाही टायमाला, कोणासंग नीट बोलत नाही, सगळ्यांच्या तक्रार आहेत त्याच्याविषयी. मग झापा की त्याला. सगळा कारभार तुम्हीच बघताय ना व. काय आता झापलं नसलोय मी, त्याच्यावर काय परिणामच तुम्हाला राग आला काय साहेब? मी त्याला तुमच्या परस्पर काढून टाकलं. हो नाही नाही, आम्हाला कशाला राग येईल? अजिबात राग नाही आला. उलट चांगलं आहे की आता सगळे निर्णय तुम्ही स्वतःच्या स्वतः घ्यायला लागला. चांगलं. तसं नाही, स्वतःच्या स्वतः निर्णय असं नाही. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करावं. बघा, मी काय विचार केला, तुम्ही जो पायंठा घालून दिलाय तो मोडला नाही पाहिजे. ते तसंच रुटीन राहिलं पाहिजे. मागं नाही काय त्या दायगुडीनं आता किती 5-1 लाखाची नुकसानी केली, तुम्ही डायरेक्ट काढून टाकलं त्याला. पुढचा मागचा काही विषय बघितला नाही, पैसला ऑन द स्पॉट. आत्ता पण ह्याच्याकडनं जे नुकसान झालं ना, माझ्या डोसक्यात पहिला विचार काय आला, म्हणलं आईचा भीत असते तर काय केलं असतं. म्हणलं आपण तेच करायचं. बरोबर आहे. हा, पण आम्ही एवढ्यावर सोडलं नसतं बरं का. 1.5 कोटीचं नुकसान करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकला असता. हेच बोललो मी त्याला. आणि मला हीच भीती होती, म्हटलं जर तुम्हाला कळलं ह्यो विषय तर तुम्ही डायरेक्ट खटक्यावर बोट ठेवणार, असलं काहीतरी करणार. म्हणताना ह्यो विषय मी तुम्हाला सांगत बी नव्हतो. असं काही नाही अधिपती. अहो जे काय असेल तर मनमोकळेपणाने सांगत जा की आम्हाला. आमची काही दहशत आहे का तुम्हाला? हा? हेच काय तर काय बोलताय सर. पण आता काय झालंय माहितीये का अधिपती, ह्या सगळ्यातनं एक मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. काय गैरसमज कुणाचा? योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही यो पण विचार केला असता, तुम्ही ना सगळ्या बाजूने विचार करत नाही. काय कसला विचार? अहो या सगळ्यामध्ये तुम्ही सुनबाईंचा विचार केला काय? त्यांचा कसला विचार? ऐका आता. हो, आता आपल्या घरात काय घडलंय? तुम्ही स्वतःच्या हाताने सुनबाईंना घराबाहेर काढलं. आता त्यांच्या होणाऱ्या मेवण्याला तुम्ही नोकरीवरून काढलंय. त्यांच्या घरात केवढं मोठं वादळ उठलं असेल. हा, त्यांना काय वाटेल आपल्या घरच्यांच्या मागे हात धुवून लागलं की काय? नाही, असं कशाला करू आपण? नाही 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 नाही, असं काही वाटणार नाही मास्तरीन. त्यांना खरं कळलं ना मास्तरीन महिना, मग असं काही वाटणार नाही. अहो पण खरं काय ते कळलं तर नव. आता त्या हिराबाई आणि त्यो निखिल ते काय खरं काय ते सांगणार आहेत? 1.5 कोटीचं नुकसान झालं म्हणून नोकरीवरून काढलं असं सांगणार आहेत होय? यांचा गैरसमज होणारच ना. नाही नाही, पण नाही मास्तरीन बाईसनी असं काय वाटणार नाही. नाही होणार गैरसमज, मला माहिती आहे. नाही, पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जरा एकदा विचार करा. पण ते तर राहू दे आई साहेब, माझ्यासाठी ते लई महत्वाचं नाही आहे. जर लोक उद्या तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलायला लागले की नाही, मला ते खपणार नाही. मग ते नाही सहन होणार, मी आधीच सांगतो. लोक आमच्याबद्दल कशाला काय बोलतील? असं कसं नाही बोलणार? त्या घटनेला काही लई दिवस झाले नाही. त्या धायगुडीला तुम्ही काढला होता, 5 लाखाचं नुकसान केलं त्यानं म्हणून. हां, बरोबर आहे की नाही? आत्ता इथं यानं 1-1.5 कोटीचं नुकसान केलंय. लोक काय म्हणणार? त्या धायगुडीला वेगळा न्याय लावला, आता ह्यो घरचा आहे म्हणून मग थोरल्या सरकारांनी मग ह्याला माफ केलं असं म्हणायला नको. मग तसं जर मग लोक बोलली ना, मग मी सगळ्यांनी काढून टाकेन. मग कुणाकुणाला काढून टाकू मी? बघा म्हणजे तुम्ही, आमचं कसं आहे की तुमच्या दोघांमध्ये अजून गैरसमज वाढाय न ग म्हणून बोलतोय आम्ही, बाकी काय. हां, आता काय मास्तरीन बाई असं काही गैरसमज करून घेत नसतात. थोडा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो. मी येऊ काय? या या. थँक्यू मॅडम. खरं सांगू का, मला ही असली कामं करायला अजिबात आवडत नाही. माझं मनच नाही रमत.
माझं मन वर्गातच रमतं. तेही तर करताच आहे की मॅडम तुम्ही. अहो, कुठे काय 4-5 पिरियड्स घेता येतात कसे बसे दिवसातून. ठीक आहे, थँक्यू. ओके. हा आई बोल. अक्षरा ऐक ना, तुझी शाळेची वेळ संपली का ग? हो, थोडाच वेळ राहिलाय. का ग, काय झालं? संपत आली ना. ऐक ना पटकन ये ना जरा तू. आई शांत हो तू, आधी मला शांतपणे सांग काय झालंय. अगं इराणी ना स्वतःला खोलीत बंद करून घेतलाय ग. काय? इरा इरा ऐक हे बघ अक्षरा काय म्हणते ऐक. अक्षरा ऐक ना, तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि दार उघडत नाही अगं ती. इरा बेटा दार उघड. ऐक ना आम्ही काय म्हणतोय ते. अक्षरा अगं मला भीती वाटते अगं, तिने स्वतःला काही करून तर घेतलं नसेल ना. तू लवकर ये ना. इरा ऐक ना. अक्षरा तू लवकर ये ना.